भाजी खायचा कंटाळा आलेला आहे तर मग हा डाळ कांदा रेसिपी नक्की ट्राय करा. झणझणीत मसालेदार आणि चटकदार सावजी डाळ कांदा रेसिपी विदर्भाच्या खास सावजी स्टाईलमध्ये बनवलेली ही डिश तुमच्या जेवणाला देईल एक भन्नाट चव. कमी साहित्य लागणार आहे, सोपी पद्धत आहे आणि चवीला जबरदस्त अशी चव येणार आहे. तुम्ही एकदा जर या पद्धतीने सावजी डाळ कांदा जर बनवला ना, तर तुम्ही परत-परत बनवून खाल आणि एका भाकरीच्या ऐवजी नक्की तुम्ही 2 भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी मी गॅरंटी देते. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नमस्कार YouTube फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता इथे सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. इथं बघा, मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये 2 पळ्या एवढं तेल घालायचं आहे. तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला मोहरी. तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी. जिरे मोहरी छान तडतडली, फुलली की नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसण. लसण हा थोडासा तुकडे करूनच घालायचा आहे. इथं तुम्हाला अद्रक लसणाची पेस्ट चेचून घालायची असेल तरी सुद्धा चालेल. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. नंतर 1 वाटी चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये बघा गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घालायचं. नंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा घालायचा. पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचं, 1 चमचा धनेपूड घालायची. नंतर सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले बघा मिक्स करून झालेले आहेत. नंतर याच्यामध्ये घालायची आहे मटकीची डाळ. आता इथं मी 1 वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे. तर ती जवळपास मी 10 मिनिटापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. आता इथं तुम्ही तुरीची डाळ, हरभरा डाळ तुम्ही कुठलीही डाळ तुम्हाला आता जी डाळ टाकायची आहे तर ती तुम्ही इथं वापरू शकतात. इथं मी मटकीची डाळ वापरलेली आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं. नंतर 1-2 मिनिट परतून घ्यायचे सर्व मसाले आणि नंतर आपल्याला इथं घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी 1 कप पाणी घालायचं. सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे. चांगलं परत आपल्याला काय करायचं आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे 2-3 मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत आणि नंतर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे. नंतर परत आपल्याला आणि मसाले चांगले असे शिजले गेलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला 1 ते 2 कप पाणी घालायचं आणि 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. आता आपल्याला इथं भाजी किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे. इथं मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. इथं तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर नंतर आपल्याला चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आहे. बघा रस्सा हा आता थोडासा पातळ दिसत आहे. पण नंतर भाजी शिजल्यानंतर रश्श्याला चांगला दाटसरपणा येतो. नंतर बघा जवळपास 7 ते 8 मिनिट मी हा डाळ कांदा शिजवून घेतलेला आहे आणि रश्श्याला पण असा थोडासा दाटसरपणा आलेला आहे. नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला घालायची आहे 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि हातावर थोडीशी अशी क्रश करायची आणि नंतर याच्यामध्ये घालायची. त्याने भाजीला असा चांगला असा फ्लेवर उतरतो आणि टेस्ट चांगली येते. नंतर मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर बघा झाकण लावायचं आहे आणि परत 2-3 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर बघा चांगलं 2-3 मिनिटानंतर मस्त असा डाळ कांदा आपला शिजलेला आहे आणि बघा काय तरी सुद्धा आलेली आहे. तर या भाजीला जो मसाला वापरलेला आहे तर तो आपण घरी बनवलेलाच मसाला आहे. नंतर याच्यावरतून घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाला जर ऑर्डर करायचा असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते. तिथून तुम्ही WhatsAppला मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकतात. बघा इथं काय मस्त असा सुरेख असा रंग आलेला आहे आणि भाजी दाटसर झालेली आहे.
जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता मस्तपैकी बघा ही भाजी घ्यायची, एका ताटामध्ये काय करायचं, मस्त गरमागरम असा झणझणीत असा इथं आपला हा डाळ कांदा रस्सा घ्यायचा आणि मस्त बघा सोबतच मस्त असा मिरची बटाटा ठेचा. मिरची बटाटा ठेचा ही ऑलरेडी रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही जर पाहिली नसेल तर एकदा पाहून घ्या. खूपच टेस्टी लागतो हा मिरची बटाटा ठेचा आणि सोबतच बघा लिंबू, ज्वारीची भाकरी. आता हा डाळ कांदा तुम्ही चपातीसोबत व भातासोबत, भाकरीसोबत तुम्ही हा सर्व करू शकतात. मस्त चमचमीत आणि झणझणीत असा इथं आपला डाळ कांदा बनवून तयार झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला डाळ कांदा कसा झाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.